बिझनेसच नसेल तर तुम्ही काय भरणार काय तुम्ही, जसं काय होत नाही. आणि तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला क्लर्क बनायचंय, सेल्फ एम्प्लॉयड बनायचं की बिझनेसमॅन बनायचं. सेल्फ एम्प्लॉयड आणि बिझनेसमॅन मध्ये काय फरक माहिती काय? आपण ना जॉब करतो 8 ते 10, 9 ते 10, 12 तास कॉर्पोरेटमध्ये, आणि बिझनेसमध्ये आल्यानंतर आपण तेच करतो सेल्फ एम्प्लॉयड म्हणून. बिझनेसमॅन बनायचं असेल ना तर तुम्हाला SOP वर फोकस करायला लागेल. आता SOP म्हणजे नक्की काय? कोणत्याही गोष्टीचं नियोजनबद्ध पद्धतीने केलेलं प्लॅनिंग. म्हणजे मी आता ना 37 आहे आणि मी 40 मध्ये फायनान्शियल रिटायर होणार आहे. हे माझं SOP मी सेट केलं. खरंच एक चांगलं SOP आहे. सो बिझनेसमध्ये तुम्ही जेव्हा सक्सेस तुम्हाला व्हायचं असेल ना तर तुम्ही SOP कसे कराल. आता मी तुम्हाला फायनान्शियली काही गोष्टी सांगतो. इथे बसलेले किती जण प्रत्येक महिन्याला त्यांचं PNL रन करतात. PNL म्हणजे प्रॉफिट लॉस. सो हार्डली आय एक्सपेक्ट 100% लोकांनी केलं पाहिजे हातवरती, पण नाही. म्हणजेच कुठेतरी मी माझ्या बिझनेसबद्दल सिरियस नाहीये. म्हणजे मी अजूनही सेल्फ एम्प्लॉयड आहे. जर मी बिझनेसमॅन असेल ना तर बॉस, जर मी बँकेत 100 रुपये टाकतोय तर मला 6% इंटरेस्ट मिळणार. म्युच्युअल फंड टाकले 10% मिळणार, आणि तेच पैसे मार्केटमध्ये फिरवले तर मला 12 ते 15% मिळतील. मग मी बिझनेस माझा वेळ, एनर्जी आणि टाइम देतोय तर मला किती पैसे महिन्याला मिळतात आहे किंवा किती पर्सेंटेज आहेत ते बघत नाही का? मी बघितलं पाहिजे. आता नॉट नेसेसरी प्रत्येक जण फायनान्समध्ये स्मार्ट असेलच, आणि गरजेचं पण नाही प्रत्येकाने प्रत्येक गोष्टी स्मार्ट असावं. बिझनेसमध्ये स्मार्ट असला पाहिजे. पण एक साध्या डायरीमध्ये किती पैसे आले, किती पैसे गेले, मारवाडी स्टाईलमध्ये तर करू शकतो. तुम्हाला अकाउंटची गरज नाही, पण एक बेसिक तुम्ही करू शकता की बाबा मी एवढे माझा सेल्स झालाय, एवढा माझा खर्च झालाय. तुम्हाला नाही सांगितलं PNL बनवायला, तुम्हाला नाही सांगितलं बॅलन्स शीट बनवायला, एक्सपेक्ट पण नाहीये, पण तुम्ही तुमचा कॅश फ्लो तर बनवा. प्रत्येक छोटा बिझनेसमॅन बिझनेस चालू करतो, पण बिझनेस वाढताना ना ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत नाही. आणि कुठेतरी मला असं वाटतं की ना माणूस बिझनेस वाढत नाही असं मी बोलत नाही. प्रत्येक जण बिझनेस वाढवण्यासाठीच करतो. त्याचा जो स्पीड असतो ना ग्रो करायचा तो स्लो होतो. सो SOP काय मॅटर करतं? SOP मॅटर करतं की तुम्ही एम्प्लॉईला कसं ऑनबोर्डिंग करताय. SOP मॅटर करतं तुम्ही काय स्ट्रॅटेजी फॉर्म करताय. SOP मॅटर करतं तुम्ही कसं प्रोजेक्ट मॅनेजमेंट करताय. SOP मॅटर करतं तुमच्या प्रॉडक्टमध्ये क्वालिटी आहे.